आता आपण जाणून घेणार आहोत 36 जिल्ह्यांमधल्या वेगवेगळ्या घडामोडी. अगदी झटपट सुरुवात करूया. छत्रपती संभाजीनगरमध्ये मक्याच्या पिकावर रोगाची लागण झाली. गेल्या 20 दिवसात ढगाळ वातावरणामुळे मक्याचं पीक धोक्यात आलंय. पावसाचा जोर ओसरल्यानं आधीच पिकाची वाढ खुंटली आहे. त्यातच आता रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं शेतकरी दुहेरी संकटात सापडला. रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड बस स्थानकात पिण्याच्या पाण्याच्या टाकीत डेंग्यू सदृश्य आळ्या सापडल्यानं खळबळ माजली. खेड शहरात पूर ओसरल्यानंतर डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळलेत आणि अशातच बस स्थानकाच्या टाकीत आळ्या सापडल्यानं मनसेच्या वतीनं बस स्थानक परिसरात उग्र आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाची दखल घेत बस स्थानक प्रशासनाच्या वतीनं पाण्याची टाकी स्वच्छ करण्यात आली. सिडकोने उभारलेल्या तळोजा फेज 2 मधील अनेक निवासी इमारतींना पिण्याच्या पाण्यासाठी अनेक वर्ष टंचाईला सामोरं जावं लागतंय. सिडकोला याबाबत अनेक तक्रारी आणि निवेदनं देऊनही काहीच झालं नाही. शेवटी वैतागलेल्या रहिवाशांनी थेट सिडकोच्या पाणी पुरवठा कार्यालयावर मोर्चा काढला. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ इथे डोळे काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागाच्या वतीनं करण्यात आलं. राज्य सरकारने महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन केल्याबद्दल पंढरपुरात लिंगायत समाज आणि भाजप कार्यकर्त्यांच्या वतीनं पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला. शहरातील छत्रपती शिवाजी चौकात कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यानंतर थेट जाऊयात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख बोलतायत तिथे. ज्या पद्धतीने राजकारणाच्या फुटी सर्व आता जाणून घेणार आहोत इतरही घडामोडी. अगदी झटपट सुरुवात करूया. लातूर जिल्ह्यातील निलंगा इथे काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा आणि धोंडे जेवणाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमामध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी हजेरी लावून नागरिकांशी संवाद साधला. दरम्यान निलंगा, औराद, शिरूर, अनंतपाळ आणि देवणी या तालुक्यातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते. पुणे जिल्ह्यातील जेजुरी MIDC इथल्या ग्रीटिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी व्यवस्थापनाच्या विरोधात पुरंदर इथल्या शिवसेनेच्या वतीनं लाक्षणिक ठिय्या आंदोलन करण्यात आलं. कर्मचाऱ्यांच्या अन्यायकारक निलंबनाविरोधात हे आंदोलन करण्यात आलं. निलंबित केलेल्या 12 कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत रुजू करून घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. बीड शहरात मोठ्या प्रमाणात खड्डे झाल्यानं सर्वसामान्य नागरिक हैराण झालेले आहेत. यावरून स्थानिक मनसे कार्यकर्ते आक्रमक झालेत आणि त्यांनी थेट नगरपरिषद कार्यालयात तोडफोड केली. प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत मनसैनिकांनी मुख्याधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये राडा घातला आणि त्यांना केबिनमध्येच कोंडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे नगरपरिषद कार्यालयात तणावाचं वातावरण पसरलं होतं. 4 चाकी गाड्यात चोरणारं अख्खं कुटुंब जालना स्थानिक गुन्हे शाखेनं जेरबंद केलं. बुलढाणा जिल्ह्यातील धाड करडी या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला असता चोरी केलेल्या कार या ठिकाणी आढळून आल्या. अख्खं कुटुंब सेन्सॉर किटच्या साह्यानं कार चोरी करत असल्याचं तपासात उघड झालंय. जळगाव जिल्ह्यातील पारोळा नैसर्गिक विधीसाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर एका तरुणानं लैंगिक अत्याचार केला. मुलीच्या डोक्यात दगड घालून दोरीने गळा आवळून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पीडित मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आरोपीला अटक करून तात्काळ फाशी द्यावी या मागणीसाठी नागरिकांनी पोलीस स्टेशन गाठून ठिय्या आंदोलन केलं. अहमदनगर जिल्ह्यातील खरीपाचं पीक संकटात सापडलंय. पावसानं दडी मारल्यामुळे हातातोंडाशी आलेलं पीक जळू खाक होण्याच्या मार्गावरती. लाखो हेक्टरवरील पिकाला जीवदान मिळण्यासाठी आता जोरदार पावसाची आवश्यकता आहे. त्यामुळे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. जळगावच्या पाचोरा तालुक्यातील बाळत परिसरात दमदार पाऊस झाल्यानं बागायती पिकांसह खरीप हंगाम धोक्यात आलाय. दमदार पावसाअभावी पिकांवर केलेला खर्च वाया जाण्याच्या भीतीनं शेतकरी हवालदिल झाले. लातूरच्या उदगीर तालुक्यातील करडखेल इथल्या आयुर्वेदिक डॉक्टरने टोमॅटोच्या शेतीमधून मोठा नफा मिळवला. त्यांनी डॉक्टरी पेशा सांभाळत शेतीचा छंद जोपासत तब्बल 14 लाख रुपयांचा निव्वळ नफा कमवलाय. तरुणांनी पारंपरिक पिके न घेता भाजीपाला पिकाकडे वळण्याचा सल्ला त्यांनी दिला. 2 महिने उलटले तरी मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात समाधानकारक पाऊस झालेला नाही आणि पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली असून पिकं करपू लागली. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी 1.5 एकरावरील मूग पिकावर रोटावेटर फिरवलाय. जळगाव जिल्ह्यातील पारोळा शहरात मागील काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने आज सकाळीच दमदार हजेरी लावली. या पावसामुळे पारोळा शहरातील रथगल्ली, लवणगल्ली या भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. मागील 8 दिवसात शेतीची अनेक कामं पूर्ण झाल्यानं सदर पावसामुळे पिकांना मोठा लाभ मिळणार आहे. जुन्नर तालुक्यातील नाणेघाट परिसरात ब्रिटिशकालीन फडके बंधाऱ्याची उंची 3 मीटरने वाढवण्यात आली आहे. मात्र त्यामुळे परिसरातल्या शेतात पाणी साचत असल्यानं गेल्या 2 वर्षांपासून शेतकऱ्यांना कोणतंही पीक घेता येत नाहीये. त्यामुळे शेतकरी नुकसान भरपाईची मागणी करतात. नाशिकच्या येवला, मनमाडसह अनेक भागात मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला. औषधं फवारणी करूनही
प्रादुर्भाव कमी होत नसल्यानं शेतकरी हवालदिल झाले. नागपूरमध्ये टोमॅटोचे दर निम्म्यापेक्षाही कमी झालेत. घाऊक बाजारात टोमॅटोला 40 ते 50 रुपये किलोने दर मिळतोय, तर किरकोळ बाजारात 70 ते 80 रुपये किलो दर मिळत असल्यानं सर्वसामान्यांना दिलासा मिळाला. राज्यात टोमॅटो पाठोपाठ आता कांद्याच्या दरात देखील वाढ होण्याची शक्यता आहे. दर्जेदार कांद्याच्या दरात सप्टेंबर महिन्यात दुपटीने वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना याचा चांगला फायदा होणार आहे. केंद्रीय अन्न मंत्रालयाने देशात सवलतीच्या दरात चणा डाळ उपलब्ध करून दिली असून या चणा डाळीची विक्री सुरू करण्यात आली आहे. सरकारनं भारत डाळ या नावाने बाजारात डाळीची विक्री सुरू केली. 1 किलो पॅकसाठी 60 रुपये आणि 30 किलो पॅकसाठी 55 रुपये प्रति किलो या अनुदानित दराने डाळीची विक्री सुरू आहे. वाढत्या किमतीनंतर नियंत्रणात आणण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे. यवतमाळच्या लेवा आणि बारभाई तांडा या अतिदुर्गम भागात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने शेकडो एकर जमीन खरडून गेली. कापूस आणि सोयाबीन ही पिकं वाहून गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाले. सरकारने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्याला भरीव मदत करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय. मोठ्या कष्टानं शेतकऱ्याने पिकांची लागवड केली आहे, मात्र आता पावसाचा जोर ओसरल्यानं जालना जिल्ह्यात सिंचनाच्या माध्यमातून पाणी देत पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. लातूर जिल्ह्यात पावसाने दडी मारल्यामुळे पिकं मारा टाकू लागलेली आहेत. कमी पावसातही शेतकऱ्यांनी पेरणी केली, मात्र गेल्या 14 दिवसांपासून पाऊस नसल्यानं पिकांची वाढ ही खुंटली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला. पुणे मुंबई लोह मार्गावरील निसर्ग सध्या डोळ्यांचं पारणं फेडतो. लोणावळा सोडल्यावर दिसणारी जरी हिरवीगार झाडी धुक्याच्या साम्राज्यात हरवून गेली. त्यातूनच खळखळ वाहणाऱ्या पांढऱ्या शुभ्र धबधब्याचं दर्शन होतंय. सिंहगड एक्सप्रेसने जाणाऱ्या प्रवाशांनी हे निसर्ग सौंदर्य मोबाईलमध्ये कैद केलं. रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे बंदर मासळीसाठी प्रसिद्ध आहे. बंदरातील मासे खरेदीला सुरुवात झाली आहे. 2 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर इथं पुन्हा मासळीचा लिलाव सुरू झाला आहे. नव्या हंगामाच्या पहिल्याच दिवशी बंदरात चांगलीच गजबज पाहायला मिळाली. परिणामी हर्णे बंदरातील आवक कमी असल्यामुळे माशांचे दर अजूनही वाढलेले आहेत. खराब हवामानामुळे अजूनही काही बोटी किनाऱ्यावरतीच आहेत. मुक्ताईनगर तालुक्यात सरकारी योजनांचा शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी 4ही महसूल मंडळाअंतर्गत शिबिराचं आयोजन करण्यात आलं. अंतुर्ली, कुऱ्हा, घोडसगाव आणि मुक्ताईनगरमधील 1600हून अधिक शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ मिळाला. वाशिमच्या मानोरा तालुक्यातील चिखली प्रकल्पाला मोठमोठे खड्डे तडे गेल्यानं गळती होते आणि त्यामुळे कारखेडा, चिखली आणि धानोरा शिवारातील शेकडो हेक्टर शेतीला धोका निर्माण झालाय. लघु सिंचन विभागाने प्लास्टिकची ताडपत्री लावून तात्पुरती दुरुस्ती केली होती, मात्र यामुळे पाणी गळती न थांबता त्याचं प्रमाण वाढलं. रत्नागिरी जिल्ह्यातील मासेमारी बोटी 30 कोटींपैकी 11 कोटी रुपयांचा डिझेल परतावा सरकारकडून मंजूर करण्यात आला. नव्या हंगामात मच्छीमारांना कोणत्याही अडचणी येऊ नये यासाठी मच्छीमारांचा डिझेल परतावा देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला. छत्रपती संभाजीनगरमध्ये 13 ऑगस्ट रोजी आरोग्य शिबिर होणार आहे. शिबिराच्या तयारीचा आढावा आमदार प्रशांत बम यांनी घेतला. या शिबिरामध्ये जवळपास 3 लाख रुग्णांची तपासणी होणार असल्याची माहिती आमदार बम यांनी दिली. रुग्णांना केवळ गोळ्या औषधं देऊन थांबणार नाही, तर रुग्णांवर उपचार आणि शस्त्रक्रियाही केल्या जाणार असल्याचं बम म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या उपक्रमाचा शुभारंभ सिंधुदुर्गच्या कणकवलीमध्ये करण्यात आला. भाजप आमदार नितेश राणेंच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं आणि नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन नितेश राणेंनी केलं. 15 ऑगस्ट दिवशी तिरंग्या शेजारी प्रत्येकाने भगवा ध्वज लावावा असं आवाहन विक्रम पावसकर यांनी केलंय. तिरंग्या इतकाच भगव्यालाही मान आहे आणि त्यामुळे येत्या काळात तिरंग्यासोबत भगवा फडकवला तर काही हरकत नाही असंही पावसकर यांनी म्हटलंय. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी धनंजय मुंडेंवर नाव न घेता जहरी टीका केली. 1 महिन्यापूर्वी हातवारे करून मोदी सरकारवर टीका करणारे जसं मंत्रिपद मिळालं तसं हर हर मोदी म्हणायला लागले असा खोचक टोला संदीप क्षीरसागर यांनी लगावला. राहुल शेवाळे यांनी उबाटा गटाच्या खासदारांना नोटीस बजावलेल्या आहेत. उबाटा गटाच्या 5 खासदारांना नोटीस देण्यात आल्यात. व्हीप पाळला नसल्यानं ही नोटीस देण्यात आल्याचं शिवसेना गटनेते शेवाळे यांनी सांगितलं. गुरुवारी लोकसभेत झालेल्या अविश्वास प्रस्तावादरम्यान हा व्हीप बजावण्यात आला होता. काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांच्यावर टीका केली. निवडणूक लढवताना एक नेत्याचा झेंडा आणि निवडून आल्यानंतर दुसऱ्या नेत्याचा झेंडा हाती घेता जनतेनं त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा असा प्रश्न उपस्थित करत लोकशाहीत लोकांचा विश्वास टिकवणं महत्त्वाचं असतं असा सल्ला अमित देशमुख यांनी मंत्री बनसोडेंना दिला. नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी आरोपींना कोणताही तातडीचा दिलासा देण्यास हायकोर्टानं नकार दिला. रायगड पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करत अटकेपासून दिलासा मागणारी याचिका हायकोर्टात दाखल झाली होती. आता यावर 18 ऑगस्टला सुनावणी घेण्याचं कोर्टानं निश्चित केलं. अटकेपासून दिलासा द्यायचा की नाही हे पुढील शुक्रवारी ठरवू असं हायकोर्टानं स्पष्ट केलं. नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी एडलवाईज कंपनीचे
3 प्रतिनिधी खालापूर पोलीस ठाण्यात हजर झालेत. कागदपत्र घेऊन हे प्रतिनिधी पोलीस ठाण्यात आले असून या प्रतिनिधींची दुसऱ्यांदा चौकशी होते आणि या प्रकरणी 5 जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 20 ऑगस्टपासून जपान दौऱ्यावरती जाणार आहेत. जपान सरकारनं देवेंद्र फडणवीसांना निमंत्रण दिलंय. या दौऱ्यात महाराष्ट्र आणि जपान यांच्या मैत्री संबंधाचा नवीन अध्याय सुरू होण्याची शक्यता आहे. जायकाकडून मोठ्या प्रमाणावर अर्थसहाय्य मिळून विविध प्रकल्प मार्गी लावण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी धमकी प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. नागपूर पोलिसांनी 40 दिवसांची मुदतवाढ मागितली होती, मात्र नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून 25 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. भाजप पदाधिकारी सना खान यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी नागपुरात गुन्हा दाखल करण्यात आला. जबलपूर पोलीस प्रकरणाचा योग्य तपास करत नसल्यानं नागपूर पोलीस जबलपूरकडे रवाना झाले. धुळे जिल्ह्यातील सारणपाडा गावामध्ये 2 गटात झालेल्या दंगलीनंतर पोलिसांनी सारणपाडा गावामध्ये रूट मार्च काढला. जिल्हा पोलिसांसह राज्य राखीव पोलीस दलाच्या 3 तुकड्यांनी सारणपाडा गावामध्ये रूट मार्च काढत शांततेचं आवाहन केलं. जळगाव जिल्ह्यातील गोंडगाव इथल्या 7 वर्षीय बालिकेवर झालेल्या अत्याचाराविरोधात पारोळा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. शहरातून मुकमोर्चा काढण्यात आला. यावेळी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. लातूर जिल्ह्यातील सरळ सेवा भरती परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी परीक्षेची फी वाढवल्यानं रस्त्यावर उतरलेत. सरळ सेवा भरती परीक्षेची फी पूर्वी 300 रुपये इतकी होती, आता मात्र फी 1000 रुपये केल्यानं विद्यार्थी आक्रमक झालेत. विद्यार्थ्यांनी दयानंद कॉलेज समोर फी आंदोलन करत फी कमी करण्याची मागणी केली. पुण्याजवळील आगळंबे गावात अजगर आढळून आला. रानात चारा खात असलेल्या शेळीला अजगराने विळखा घातला होता. यामध्ये शेळीचा मृत्यू झाला. सर्पमित्राने या अजगराला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडलं. शाळेतून परत जाणाऱ्या एका लहान मुलीवर गायीनं हल्ला केल्याची घटना चेन्नईत घडली. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली आहे. मुलगी तिच्या आई आणि लहान भावासोबत रस्त्यावरून घरी परत जात होती आणि यावेळी तिथं उभ्या असलेल्या 2 गायींपैकी एका गायीनं मुलीवर हल्ला केला. गायीने वारंवार मुलीला शिंगावर उचलून खाली पडला आणि यावेळी आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेत या मुलीला गायीच्या हल्ल्यातून वाचवलं. इंदापूर तालुक्यातील मसोबावाडी इथल्या विहीर दुर्घटनेप्रकरणी मृतांच्या कुटुंबियांना मदत देण्यात आली आहे. आमदार दत्तात्रय भरणे आणि तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्या उपस्थितीत प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत मृत मजुरांच्या कुटुंबियांना देण्यात आली. वाशिमच्या मालेगाव शहरातील कापड दुकानाला भीषण आग लागली. या आगीमध्ये दुकानातील लाखोंचं साहित्य जळून खाक झालं. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवलं. बीड शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे मनसे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. मनसे कार्यकर्त्यांनी नगर परिषदेमध्ये खुर्च्यांची तोडफोड करत मुख्याधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये राडा केला आणि यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. गोंदिया जिल्ह्यातील मुर्दोली परिसरात एका कारच्या धडकेत वाघ गंभीर जखमी झाला होता आणि या जखमी वाघाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा वाघ नागझिरा परिसरातील T14 वाघिणीचा बछडा होता. हा मार्ग नागझिरा नवेगाव कॉरिडॉरमध्ये येतो. इथून मोठ्या प्रमाणात वाहनं जात असल्यानं अनेकदा वन्य प्राणी मृत्युमुखी पडण्याच्या घटना घडतात. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील सारणपाडा गावात 2 गटामध्ये दगडफेक झाली. बॅनर फाडल्याच्या कारणावरून 2 गटात तुफान राडा झाला. या प्रकरणी पोलिसांनी 200 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून 13 जणांना अटक करण्यात आली. एका 7 वर्षीय चिमुकलीवर अल्पवयीन आरोपीने अत्याचार केल्याची घटना धक्कादायक घटना जी ती हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील धानोरा जहांगीर इथं घडली. या प्रकरणी कळमनुरी पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून अधिक तपास सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बिडकीन ते दहेगाव बंगला रोडवर भरधाव ट्रकने बाईकस्वाराला उडवल्याची घटना घडली. या अपघातात बाईकस्वार जागीच ठार झाला. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने छत्रपती संभाजीनगर ते चाळीसगाव दरम्यानच्या उट्रम घाटातील जड वाहतूक बंद करून आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली. मात्र रस्ता खराब असल्यानं अपघाताचं प्रमाण वाढलं. बीडच्या माजलगाव तालुक्यातील श्री क्षेत्र पुरुषोत्तमपुरी इथे दर्शनासाठी आलेल्या भाविकांचा गोदावरी नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. जालना जिल्ह्यातील भाविक स्नानासाठी गोदावरीमध्ये उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्यानं या भाविकाचा बुडून मृत्यू झाला. यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आता ब्रेकनंतर जाणून घेणार आहोत इतरही घडामोडी. अगदी झटपट सुरुवात करूयात. काश्मीराच्या पेंकरपाडा परिसरात एका शिक्षकावर चाकू हल्ला झाल्याची घटना घडली आणि या हल्ल्यात शिक्षक जखमी झाला असून हल्ला करणारा आरोपी अल्पवयीन आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करतात. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा इथल्या बारलिंगा गावात डॉक्टर तरुणीला बेदम मारहाण आणि शिवीगाळ करण्यात आली. आरोपींनी या डॉक्टर तरुणीचा विनयभंगही केला. पीडित तरुणीने पोलिसात तक्रार दिल्यानंतर 3 आरोपींविरोधात विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. खासगी शिकवणीसाठी जाणाऱ्या 17 वर्षीय विद्यार्थ्यांच्या खिशातील मोबाईलचा अचानक स्फोट झाल्याची घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली. यामध्ये सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र मुलाचा पाय जो आहे तो भाजला.
यवतमाळ शहराच्या आर्णी रोडवरील जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर एका भरधाव वेगानं जाणाऱ्या कारनं पेट घेतला. अवघ्या काही क्षणात ही कार जळून खाक झाली. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. गाडीने अचानक पेट घेतल्यानं वाहतूक मात्र विस्कळीत झाली. कोल्हापूरच्या इचलकरंजीत भाजी मंडईला भीषण आग लागली आणि या आगीत 4 ते 5 भाजी विक्रेत्यांचं 8 लाखांचं नुकसान झालं. अग्निशमन दलाने ही आग नियंत्रणात आणली असून शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती मिळते. मुंबई गोवा महामार्गावर वेताळ बांबर्डी इथे कंटेनर आणि डंपरचा भीषण अपघात झाला आणि हा अपघात एवढा भीषण होता की कंटेनरच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. स्थानिकांनी ड्रायव्हरला वेळीच बाहेर काढल्यामुळे सुदैवानं अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. नाशिकच्या नानावली परिसरात ट्रक थेट एका घरात घुसल्यानं एकच खळबळ उडाली. अपघातात सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे. यानंतर इथेच थांबणार आहोत, पण बुलेटिनमध्ये जाता जाता नजर टाकूयात राज्यातील महत्त्वाच्या शहरांमधील आजच्या तापमानावर.